विजय छत्री, राहणार तुळजापूर. आज पत्रकार परिषद घ्यायची जी टाईम आला माझ्यावर 20/2/2025 रोजी तामलवाडी टोल नाक्यावर ड्रग्ज सापडला होता. पुन्हा तुळजापूरमध्ये काही लोकांची नावं आली, 35 ते 40 लोकांची नावं आली. पण माझ्या विरोधात सतत एक अर्ज देणारा राजेंद्र दिगंबर माने यांनी तामलवाडी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला की विशाल छत्रेच्या ह्याच्यामध्ये नाव घ्या. मग ते अर्ज दिला. मग त्यामध्ये काय झालं, आपले सुनील ढेपे धाराशिव त्यांनी माझी बातमी लावली त्या अर्जाच्या अनुषंगाने. अर्ज तर काय लिगली नव्हता, पण त्यांनी अर्ज घेतला आणि बातमी लावली की राजेंद्र दिगंबर माने यांचा स्फोटक जबाब म्हणून. मग ती बातमी मला माझ्या मित्राने फॉरवर्ड केली. मला विचारले काय भानगड आहे तुझ्या विरोधात असा अर्ज आला. तर मी विचारलं त्याला. मी पुन्हा ढेपे साहेबांना पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथून सुनील ढेपे यांना फोन लावला किंवा तुम्ही बातमी दिली आहे ही खरी आहे का, आणि त्या बातमीमध्ये काय मजकूर लिहिला की विशाल छत्रेवर खून, दरोडा आणि अजून असे गुन्हे टाकले त्यांनी. तर माझ्यावर कुठलाही खुनाचा गुन्हा नव्हता. आणि त्यांनी बातमी प्रसिद्ध केली सगळीकडे. मित्रांचे फोन यायला लागले. मग मी त्यांना विचारलं किंवा तुम्ही खोटी बातमी का लावली. तर त्यांनी मला उत्तर दिले, मी माझ्या जो बातमीमध्ये लावलेलं नाही, मला राजेंद्र माने यांनी जे अर्ज दिला आहे त्याच्यामुळे मी बातमी लावली. ते एक झाला विषय. पुन्हा नंतर 4/3/2025 बातमी लावली. 5/4/2025 राजा माने यांनी अजून एक अर्ज दिला कोर्टामध्ये की विशाल छत्रेचं नाव घ्या म्हणून, धाराशिव कोर्टामध्ये जिथे ही केस चालू होती तिथं. मग तिथून पण त्या कोर्टाने त्याला हाकलून लावलं. पुन्हा नंतर मी मुंबईला माझ्या कामासाठी गेलो होतो. मग तिथं अशीच एक मीटिंग चालू होती. त्या मीटिंगमध्ये माझा फोटो काढला. तिथून पुन्हा नंतर मला तिने अजून एक बातमी लावली की खासदार आणि पालकमंत्र्याला डावलून विशाल मटका किंगला आमंत्रण. असं कुठलं मला आमंत्रण नव्हतं, पण त्यांचं म्हणणं होती मटका किंग तुमचं नाव कुठं घेतलं मी. पण त्यामध्ये एक भावनिक कल्लोळ तीर्थाचा मी ठेका घेतला होता. ते ठेका घेतल्यामुळे त्याच्यामध्ये भावनिक कल्लोळ तीर्थाचा ठेका, त्या मटका किंगला भावनिक कल्लोळ तीर्थाचा ठेका देण्यात आला असा त्यांनी उल्लेख केला. मग त्यांची माझी पुन्हा नंतर एक दिवशी फोनवर बोलाबोली झाली. फोनवर त्यांनी मला म्हणले काय मिटवायचं असेल तर माझा माणूस येईल जब्बार म्हणून. मग जब्बार आले. मग जब्बारनं मला मालभा हॉस्पिटलपाशी बोलविलं. जब्बार शेखनं मला म्हणले ते साहेबांना सांगितलं ते करून टाका. म्हणजे कोणते साहेब, तर सुनील ढेपे. मग त्यांनी 1 लाखाची मला मागणी केली. 1 लाखाची मागणी केल्यावर मी त्यांना आता पैसे सध्या नाहीत, पण मी रिकामा हाताने जाऊ का म्हणून मला जब्बार शेख म्हणलं माझ्या अकाउंटला एक 5-10 हजार रुपये मी तुम्हाला अकाउंटवर मारतो. तर त्यांनी मला काय सांगितलं, तुमच्या अकाउंटवर नको, दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर मारत असेल तर मारा. मग मी एका किराणा दुकानमध्ये माझ्या जवळच्या संबंधात तिथे गेलो आणि तिथून त्यांना 5,000 रुपये त्यांनी ज्या नंबरला सांगितलं त्या नंबरला 5,000 रुपये मारले. पण तरी पण मला सारखं तुझं नाव घेईन, तुला अडकीन म्हणून मला त्रास द्यायला चालू केला. पण नंतर ही कालची तक्रार जी दिलेली आहे मी, आता त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला 2 तारखेला 2/1/2026 ती मी 29/9/2025 SP मॅडमला धाराशिवमध्ये दिलेला आहे. आणि 3 महिन्यांनी ती कारवाई झाली. आज 3 महिन्यांनी कारवाई झाली. त्यांना आज अटक केली वाटतं काल. आणि जाणून बुजून मला सारखं अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी. माझ्या ह्या संबंधास कुठल्याही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही. माझ्यावर गुन्हे एवढे आहेत, माझ्यावर अशी कारवाई झाली आहे, खून आहे, दरोडा आहे, कुठलीही माझ्यावर केस नाही. पहिल्या केसमध्ये सगळ्यांनी निर्दोष झालेले आहेत. बस उशीर मी 29/9/2025 त्यांना तक्रार दिलेली आहे. तर पोलिसांनी तक्रार उशीर केलेला आहे, मी केलेला नाही. ते मग ते त्यांना माहित ना चौकशी. मी त्यांनी वारंवार त्यांच्या SP मॅडमला वारंवार ह्याची चौकशी करत होतो. मग त्या चौकशीमुळे मी 23/12/2025 सुद्धा अर्ज केलेला आहे चौकशी पूर्ण म्हणून. आणि त्यांनी काल गुन्हा दाखल केला. 9व्या महिन्यापासून जवळपास 4 महिने व्हायला लागले. 4 महिने माझ्या मागे तर वारदस्त कोणाचा असला असता राजकीय तर माझा त्या दिवशीच गुन्हा दाखल झाला असता.
हो, फोन पे गुगल पे सगळं त्यांना दाखवून दिलेलं आहे मी तवाच. म्हणजे पुरावे दाखल झाल्यावरच काल गुन्हा दाखल हा, झाला काल गुन्हा दाखल 4 झाला. महिने. हो, बँक स्टेटमेंट वगैरे त्यांना दिली. मग चौकशी चालू होती DSP ऑफिसला आपल्या तुळजापूरमध्ये. मग तिथून मी सारखं रोज चाललो. मग त्यांनी चौकशी चालू आहे म्हणून चौकशी चालू मला खेळवत राहिली 3 महिने. बातम्या दिल्याच्या रागातून खोटा गुन्हा दाखल केला असं बोललं जातं. नाही मी बातम्या माझ्या विरोधात त्यांनी खोट्या लावल्यात आतापर्यंत. त्यांनी बातम्या लावायला चालू केल्या आणि त्यांनी मला मागणी केली, मी मटका किंग आहे तर माझ्यावर केस पाहिजे मटक्याची. विशाल छत्रा मटका किंग यांची म्हणजे खासदार आणि पालकमंत्र्यापेक्षा मी मोठा नाही. त्यांना डावलून विशाल छत्रेला आमंत्रण अशी बातमी लावली. मग मी त्यांना विचारणा केली, त्याच्यामध्ये सुद्धा अर्ज दिला मी दुसऱ्या दिवशी जाऊन. ज्यांनी लावले त्यांना विचारलं का तुम्ही कसं काय लावले? हो, लावले ना, विचार त्याची कुणाला रेकॉर्डिंग सांगितलं? सुद्धा आहे माझ्यापाशी, ती सुद्धा ऐकू शकता तुम्ही. हॅलो, बोला. नमस्कार साहेब, विशाल छत्री बोलतो तुळजापूर. बोला की साहेब. तुमची बातमीची समाजसेवकाची टाकली होती. तुळजापूर ड्रग्स प्रकरण भाग 3 आमदाराच्या आश्रयाने ड्रग्स विक्री. त्याच्यामध्ये झाला की विषय साहेब ते. नाही आता मी गुन्हा दाखल करायला आलो होतो. त्याच्यामध्ये काय केलं तुम्ही, त्याच्यामध्ये काय मी नाही केलं त्याच्यात. तुमच्या नाही ना बातमीत आहे ना. कशात केलंय? अहो तुम्ही टाकली का बातमी? ती जुनी बातमी ती त्याच्यात नाही, त्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे ती. नाही ना जबाब, त्याचा काय पुरावा द्या ना तुम्ही त्याचा मला आता. माझ्यावर खून, दरोडा, खंडणी. मी तसं लिहिलं का त्याच्यात? नाही ना, दिलंय ना त्याच्यात. दिलंय ना, बघा ना. पाठवा. लगेच पाठवतो. आणि पुन्हा हे रेकॉर्डिंग झाल्यावर DP साहेब पाठवा म्हणले मला. DP साहेबांच्या नंबरवर मी ते पुरावा टाकला. नीट बघा झूम करून. खून, दरोडा, खंडणी. खुनाचा गुन्हा माझ्यावर कुठला नाही, खंडणीचा नाही, दरोड्याचा नाही. जाणून बुजून मला त्रास पैशाच्या हेतूतून दिला होता. पैशाची मागणी केली त्याचं काय रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? रेकॉर्ड आहे, फोन पे केलेला आहे मी त्यांना. नाही असं जसं आता रेकॉर्डिंग केलंय हा. तसं फोन नाही, माझ्यापाशी पाठवून दिलं त्यांनी मला. आणि जब्बार शेखने सांगितलं ना 5,000 पाठवायला. त्यांचा माणूस आला आणि त्यांच्या नंबरवर पैसे घेतलेले, त्याच्यावर तुम्हाला दाखवतो. आणि मी त्यांना बातमी टाकली, हो तर बातमी पाठवा म्हणजे पाठवली. त्यांनी ओके म्हणले खाली. मी काय ओके, तर मला ब्लॉक केलं त्या दिवशी. तुम्ही म्हणता की राजेंद्र माने यांनी तक्रार दिली होती. कोणी तक्रार दिल्यानंतर जसा मजकूर तक्रारीमध्ये आहे तसा कोणी पत्रकार असला तसाच उल्लेख करणार नाही ना, तक्रार दिलेलीच नाही त्यांनी. नुसता अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना पोच वगैरे दिलेली नाही कुठलीच. आणि पोच न देताच स्फोटक त्यांच्यापाशी जबाब असेल तर मला सांगा तुम्ही. त्यांनी आता तुम्हाला कुठली बातमी दिली मी लिगली पाहिजे ना. का मी अर्ज दिला असा काही पण तर लगेच बातमी लावली त्यांनी. मग संबंधित तुम्ही जे तामलवाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं का? इतर जॉब तर खोटा असतो आम्ही मला जाऊन वाटतं. चौकशी केली ना तिथं. नाही म्हणले आमचा काय संबंध त्यांच्या नाही. सही शिक्यानं काय होता. काही सुद्धा नाही म्हणले आम्ही. जेव्हा आमच्या ह्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रकरणात आम्ही कोणाचा जबाब घेणार नाही म्हणले. असं तुम्ही कोणत्या बेतीपोटी पैसे त्यांना ट्रान्सफर केले? काय कारण होतं पैसे द्यायला? कारण म्हणजे सारखं मला भीती घालली. तर मी तुला उचलायला लावी, मी चांगल्या दानाला लावलंय. तुळजापूरमध्ये चांगली माणसं मध्ये घातलीत. तेच रेकॉर्डिंग तसं तुम्ही बोलले पैसे हा? तसं बोललेच का रेकॉर्ड? नाही ना, मला समोरच बोलले ना. धाराशिव कोर्टामध्ये मला समोरच भेटले त्यांनी आणि समोरच बोलले. आपण हे व्यवहार करण्याच्या अगोदर पोलिसांमध्ये तक्रार वगैरे दिली होती का? मला पैशासाठी असं कोणी त्रास देत आहे? नाही मी तक्रार दिली पहिल्यांदा. पुन्हा नंतर त्यांनी काय केलं, मी एक तक्रार दिल्यावर त्यांनी थांबवलं प्रकरण. पैसे दे मला भेटून टाकतो. पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी तक्रार दिली पुन्हा लास्टला. आता काय पुढे आपली मागणी? आपली मागणी काय की आज ते मी अर्ज दिला होता SP साहेबांना, त्यांनी आज त्याच्यावर कारवाई केली आहे. योग्य त्यांनी मला न्याय द्यावा. त्यांनी तुम्ही बदनामीचा खटलावर दाखल करणार का? हा, करणार आहे. त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे मी. आणि पुन्हा नंतर दिल्लीला सुद्धा मी त्यांची कंप्लेंट केलेली आहे त्यांच्या ह्याच्यावर चॅनलवर. ती पण पोचा माझ्याकडे. त्या दिवशीच मी त्यांना चुकीच्या बातम्या लावते म्हणून मी दिल्लीला कंप्लेंट केलेली त्यांची ऑनलाईन.
आणि की आता जाऊ द्या मिटलंय, तुम्ही सांगाल तशी बातमी लावतो मी, तिची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे सध्याला. म्हणजे तुम्ही म्हणाल तशी बातमी लावतो. तुम्ही जाय का आणि जी बातमी टाकली त्याची आयडी म्हणजे त्यांची स्वतःची असती. त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणते, राजा मानेने डिलीट केली. असं कसं होऊ शकतं? तुमची बातमी आणि त्यांनी पुन्हा नंतर तुम्ही सुपारी किती घेतली यांची समाजसेवकांची? पत्रकार आहेत, असं चुकीचं करायचं नाही. एखाद्याचं घर उद्ध्वस्त होईल. आम्ही कशाला उद्ध्वस्त करा तुमचं घर साहेब? तुम्हाला पटायला पाहिजे ना कसं त्याच्या समाजसेवक चोराच्या सगळ्या बाजू मांडायच्या. अहो तुमच्या मुलाला दिलं नाही, माझ्यावर एवढे गुन्हे आहेत, तेवढे गुन्हे आहेत. कुठले गुन्हे आहेत माझ्यावर? त्याला काय माहिती? आता ह्याचा मी चांगला लावतो ना तपास, वरून खालपर्यंत. मी काय गपचूप बसणारा माणूस नाही. पैसे घेऊन अशी कामं करता का तुम्ही? एखाद्याचं घर उद्ध्वस्त करता का? काय करतो बघा. आणि त्या बातमीतून डिलीट केलं आणि मला विचारतील कुठं आहे बातमी. आता सगळेजण ऐका, त्यांनी काय म्हणतात नाही बघा, पत्रकार आहेत. आता झालं गेलं मिटलं, तुम्ही मला जशी सांगाल तशी बातमी लावतो. म्हणजे मला म्हणतात की तू म्हणा तशी बातमी लावतो. पण माझं म्हणणं आहे की आता आज जे केलंय पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई ती योग्य आहे. आणि त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेला माझ्याकडे पुरावा आहे, फोन पे केलेला, ते सुद्धा दाखवेल तुम्हाला. तुम्हाला ती पैसे जाहिरात स्वरूपामध्ये मागितले का फक्त बातमी तुमच्या विरोधात लिहायची नाही म्हणून मागितले? काय ना, जाहिरात स्वरूपात मागायला मी नेता नाही, मी शेतकरी आहे. मी कुठला नेता आहे का रेकॉर्डला बघा, मी कुठंच नाही. पण मला जाहिरात द्यायचा संबंधच नाही त्यांना. त्यांनी मला पैसे मागितले, मग माझ्या बातम्या लावायला पैसे घेऊनच बातम्या लावल्या नाही. विशाल छत्रे काय मटका किंग म्हणून लावली, खासदाराला आणि पालकमंत्र्यापेक्षा मी मोठा आहे. बरं, त्यांनी जर म्हणले आता ही आमच्याकडनं जर चुकीने झालेली आहे आणि तुमची त्यांनी माफी मागितली तर तुम्ही ही विषय क्लोज करणार का? नाही, माफी मागायचं मी एवढा मोठा ना. आता पत्रकार आहे सगळे, तुम्ही मला कधी माझं नाव मला माहिती ना ओळखता का? पण तिने चुकीचं माझ्यावर केलं, दुसऱ्यावर कोणावर करू नये. पण त्यांनी जर म्हणले माझ्याकडनं चुकी झालेली आहे हा, तर ह्याच्यानंतर काय तुम्ही करणार? ना चुकी त्यांनी बोलले तर काय माझी काय दुश्मन बांधायला बांध नाही त्यांचा, हे विषय माझा बांधायला बांधा का त्यांचा. पण त्यांनी मला किती त्रास झाला ते मला एकट्याला माहिती आहे. तेवढं मोठं प्रकरण होतं ड्रग्जचं, त्या प्रकरणात माझं नाव गावण्यासाठी राजमानेला हाताशी धरून सारखं माझं नाव मटका किंग, म्हणजे मटका किंग नसताना माझ्यावर केस तर नाही, मग माझी बातमी लावली का? मी त्यांना ते सुद्धा विचारलं, मी मटका किंग नाही, मग तुमच्यावर माझ्यावर एक केस असेल तर दाखवा, लावा तुम्ही बातमी. तर मग तुमचं नाव कुठे घेतलं मी? तर भावनिक कल्लोळ तीर्थाचा ठेका दिलाय असा त्यात उल्लेख आहे. ते पण अर्ज मी पोलीस स्टेशनला आले की दुसऱ्या दिवशी दिला, बातमी लावले. आणि तुम्ही बातम्या लावायची पद्धत सगळ्यात चुकीच्या बातम्या. एखाद्यानं बातमी दिली माझ्यावर खून आहे का, लगेच खूनचं त्याशी विचारते, डिलीट मारायला लागले, मला दिसायला लागले सगळं. बघा माझ्या खून कुठे लिहिलाय, मी स्क्रीनशॉट मारून अगोदर त्यांना 6 वाजता टाकलाय आणि 8 वाजता डिलीट केला त्यांनी. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी अशा चुकीच्या बातम्या लावू नये आणि प्रशासनावर आता जी त्यांच्यावर कारवाई केली आहे ती योग्य आहे. ढेपे यांच्या व्यतिरिक्त अजून कुणी तुमच्या अशा बातम्या केल्या किंवा कुणी पत्रकारांनी तुम्हाला पैसे मागितले? नाही, कुणीच नाही. कुठल्याही पत्रकाराने मला पैसे मागितलेले नाहीत. आणि कुठल्या पत्रकाराचं मी संबोधन म्हणजे मी काय राजकीय नाही. माझ्यावर फक्त ढेपे साहेबांनी एवढंच केलं, ह्याच्यात 13 गुन्हे आहेत, 14 गुन्हे आहेत, 15 गुन्हे आहेत, 17 गुन्हे आहेत. राजेंद्र दिगंबर माने
आज 10 वर्ष झालं माझ्या चुकीचे अर्ज देतो, खोट्या केसेस करतो. त्याच्यासोबत आता ते काय सलमान खान सारखा एक मोठा ते काय हरण मारलं होतं, हा ते स्वतः तडीपार आहे हा जिल्ह्यातून. त्याच्या मुलाने एमपीडी लागली होती, मुंबई जेलला घातलं होतं त्याला, औरंगाबाद जेलला. किती दिवस तर त्याला दाबून ठेवलं होतं तिथं, आणि ती माझ्यावर आरोप करणार. ओके.